चला तर मंडळी, श्रावणात बनवूया मस्त बिना कांदा लसणाची चमचमीत गवारीच्या शेंगाची भाजी। त्यासाठी गवारीच्या शेंगा स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने तोडून घ्यायच्या आहेत। आता त्यासाठी आपण वाटण बनवूया। त्यासाठी टमाटर, कोथिंबीर, आलं आणि हिरवी मिरची आणि 2 ते 3 चमच आपल्याला सुकं खोबरं टाकून छान वाटण असं वाटून घ्यायचं आहे। दुसरीकडे कढई ठेवायची आहे, त्यामध्ये थोडं तेल टाकून आपल्याला शेंगा छान फ्राय करून घ्यायचे आहे। 80% म्हणजे थोडं नरम होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे 5 ते 10 मिनिटं। त्यानंतर शेंगा एका प्लेटमध्ये काढायचं। त्याच कढईमध्ये तेल टाकून जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिंग आणि वाटलेला मसाला टाकून 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडे सुके मसाले टाकायचे, लाल तिखट, हळद, मीठ आणि गरम मसाला टाकायचा आहे। थोडं पाणी टाकून परत हा मसाला छान आपल्याला होऊ द्यायचा 1 ते 2 मिनिटं। त्यानंतर त्यामध्ये 2 चमच आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे। फ्राय केलेल्या गवारीच्या शेंगा टाकायच्या आहे आणि 1 ते 2 ग्लास आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे आणि 10 मिनिटं झाकण झाकून भाजी शिजू द्यायची आहे। 10 मिनिटांनंतर भाजी अगदी छान अशी चमचमीत तयार होते आणि इथे आपली गवारीची चमचमीत भाजी तयार आहे।